शरद पवार अजित पवारांना नाशिकमध्ये मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत। आज नाशिकमधले जवळपास 100 जण अजित पवारांचे कार्यकर्ते शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत। याचविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत माजी आमदार आहेत। सर, नेमकं कशा पद्धतीने प्रवेश होईल, कोण कोण महत्त्वाची जे नाव आहेत ते प्रवेशामध्ये सांगितले? यामध्ये आमच्या नाशिकचे ज्येष्ठ नेते आदरणीय नानासाहेब महाले, माजी नगरसेवक आहेत, स्थायी समिती सदस्य होते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस सुद्धा होते, ते आहेत। त्यानंतर आमच्या सिडको विभागाचे अध्यक्ष आहेत, सातपूर विभागाचे अध्यक्ष आहेत। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बरेच वेगळ्या सेलवरचे ते त्या ठिकाणी असलेले पदाधिकारी याच ठिकाणी आज सगळे प्रवेश करणार आहेत। नेमकं कारण काय आहे प्रवेशामागचं, का सोडतात ते? असं आहे की जेव्हा दुसरा पक्ष तयार झाला अजितदादांच्या गटात, हे सगळे लोक भुजबळ साहेबांच्या मागे गेले होते। परंतु एकंदरीत मागच्या 1-1.5 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाने त्या सगळ्यांची, अजितदादा असतील किंवा भुजबळ साहेब यांची जी ससेहलपटगिरी केली, इतका त्रास देण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे कार्यकर्ते अत्यंत दुखावल्या गेले। आणि एकीकडे आदरणीय शरद पवारांच्या साहेबांच्या माध्यमातून नाशिक जिल्हा हा तुम्ही बघताय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, शरदचंद्र पवार गटाचा हा बालेकिल्ला झालेला आहे। कांद्याच्या प्रश्नावरती आम्ही जे काही रान उठवलं पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली, त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या आरोग्य मंत्री होत्या, त्यांना पाडून त्या ठिकाणी आमचा एक साधारण शाळेतील शिक्षक भगरे गुरुजी, त्या ठिकाणी पवार साहेबांच्या नेतृत्वाची ताकद त्या ठिकाणी आम्ही दाखवून दिली आणि ते शीट आमचं त्या ठिकाणी उडून. मला सांगा, छगन भुजबळावरती नाराज आहेत काही लोक किंवा अजित पवारांवरती नाराज आहेत का भाजपच्या कार्यपद्धतीवर? तुम्ही ज्या पद्धतीने सांगताय त्यावरून भाजपच्या कार्यपद्धतीवरती नाराज आहेत, परंतु शरद पवार किंवा अजित पवार असतील किंवा भुजबळांवरती नाराज आहेत? नाही, सगळ्यात महत्वाचं त्यांच्या जी भ्रमनिराश झाली तिकडे गेलेले, की ज्या पद्धतीने, कारण भारतीय जनता पक्ष हा फक्त वापरतो आणि सोडून देतो, हे सगळ्यांच्या लक्षात आलं आणि तेव्हा आमच्यासारखे सगळे तरुण कार्यकर्ते पवार साहेबांबरोबर राहिले। पण हे मोठे नेते सगळे भुजबळ साहेबांच्या मागे गेले आणि त्यांच्या आता एकंदरीत ह्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळ्या गोष्टी लक्षात आल्या की यांचं काही चालत नाही, हे भारतीय जनता पक्ष हा अत्यंत लबाड पक्ष आहे आणि त्यामुळे हे सगळे भ्रमनिराश झाले आणि हे सगळे आता मोठ्या संख्येनं शरद पवार साहेबांच्या मागे येऊ लागलेत। आगामी विधानसभेमध्ये कसं चित्र असेल? 100% नाशिकमध्ये जास्तीत जास्त तुम्ही बघाल की शरद पवार साहेबांचा करिश्मा असेल, जास्तीत जास्त आमचे त्या ठिकाणी युतीतले जे राष्ट्रवादीचे सीट उभे असतील ते मोठ्या फरकाने या ठिकाणी निवडून आलेले असतील। किती वाजताची वेळ आहे ती शरद पवारांनी दिलेली आहे? आम्हाला 11:15ची वेळ दिलेली आहे, एक 10-15 मिनिटात, कारण दिंडी असल्यामुळे गाड्या थोड्या आम्ही पहाटे 4-4:30लाच निघालेत, पण दिंडीमुळे काही ठिकाणी एक 15-20 मिनिटात, अर्धा तासात जास्तीत जास्त आमचा सगळ्यांचा या ठिकाणी प्रवेश। खूप खूप धन्यवाद। तर हे होते नाशिकचे माजी आमदार नितीन भोसले, ज्यांनी सांगितलं की 100 जण जे आहेत ते अजित पवार गटातून शरद पवारांच्या गटामध्ये किंवा पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत। कॅमेरा पर्सन विजय राऊतसह जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।